सावजी तडका नागपूरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत भेंडीची भाजी। साधी सरळ रेसिपी आहे, तर चला सुरुवात करूया। तर मी गॅस लावून घेतलेला आहे, कढई ठेवलेली आहे। कढई बऱ्यापैकी गरम झालेली आहे, तर आपण घालणार आहोत तेल। तेल गरम होऊ देऊया। तर तेल आपलं गरम झालेलं आहे। जिरं, हा आहे लसण आणि मिरची, बस या दोन याच्यातच आपल्याला भाजी करायची आहे। लसण छान गुलाबी रंग येईपर्यंत होऊ द्यायचा। तर इथे आपला लसण झालेला आहे। आता घालायची मिरची, मिरची पण छान होऊ द्यायची। हिंग, हिंग ही 2 मिनिटं होऊ द्यायचा। हळद, हे छान 2 मिनिटं परतून घ्यायचं। आता आपण घालणार आहोत भेंडी। भेंडी ही मी कापून ठेवलेली आहे। त्याला मिक्स करूया। आता आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। छान मिक्स करून घेऊया। आणि याला आपण 10 मिनिटं शिजू देणार आहोत। याला झाकून ठेवायचं नाही, कारण झाकून ठेवलं तर काय होतं, वाफेचं पाणी येतं, त्याच्यामुळे भेंडी चिकट होते। त्यामुळे अशीच शिजू द्यायची, याला पटकन शिजते ही। आणि काय करायचं, जर भेंडी आपल्याला आज करायची आहे तर आदल्या दिवशी रात्री कापून ठेवायची। रात्रभर तिला कापूनच रात्रभर तिला असंच ठेवायचं कापून एखाद्या परातीमध्ये। आणि मग दुसऱ्या दिवशी त्याची भाजी करायची। त्यामुळे काय होते, भाजी छान मोकळी होते आणि छान होते, चविष्ट लागते। तर इथे आपले 10 मिनिटं झालेली आहे आणि भाजी शिजलेली आहे, पाहूया आपण। पुन्हा आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यावी लागेल। तर पाहूया आपली भाजी झाली आहे की नाही। तर इथे आपली भेंडीची भाजी तयार आहे आणि खूप कमी याच्यामध्ये केलेली आहे आपण ही भाजी। आणि 10-15 मिनिटं लागलेत ह्या भाजीला। आणि झाकून ठेवायचं नाही, त्यामुळे ती दही लिंबू न घालता ही कोरडी झालेली आहे। आणि चला तर आपण पाहूया कशी झाली आहे। तर इथे भेंडीची भाजी तयार आहे। खूप कमीत कमी साहित्यात केलेली आहे आणि झटपट होणारी आहे। 15 मिनिटात ही भाजी होऊन जाते आणि मोकळी झालेली आहे। दही लिंबू काहीच आपण वापरलेला नाही आहे। मी ही भाजी टेस्ट करून बघते। खूप छान झालेली आहे आणि ही भाजी तुम्हीही करून बघा। आणि लवकरच आपण एका नव्या रेसिपी सोबत भेटणार आहोत सावजी तडका नागपूरमध्ये। तोपर्यंत मस्त खा, खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा। नमस्कार।